नमस्कार महाराष्ट्र. बांगलादेशामध्ये हिंदू समाज बांधवांसोबत केली जाणारी हिंसा थांबवण्यासाठी आणि सत्ताधारी सरकारला जाग आणण्यासाठी पतित पावन संघटनेच्या वतीने बांगलादेशाचा झेंडा जाळून करण्यात आला निषेध. बांगलादेशामध्ये सुरू असलेल्या अराजकतेचा फटका तिथल्या हिंदूंना बसला असून आया बहिणींची इज्जत लुटली जात आहे. मंदिर आगीत भस्मसात केली जात असताना भारत सरकार बांगलादेशी पूर्व पंतप्रधान शेख हसीनाची बर्दास्त ठेवण्यात मशगूल झालंय. त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंचा आक्रोश त्यांच्या कानावर येत नाही. म्हणूनच सरकारला जाग यावी यासाठी आज दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता सावरकर पुतळा सारसबाग येथे बांगलादेशाचा झेंडा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी बांगलादेशी कट्टरपंथीयांच्या विरोधात निदर्शने करून भारत सरकारने यात त्वरित लक्ष घालून बांगलादेशातील हिंदूंना मदत जाहीर करून त्यांना भारताचे नागरिकत्व मिळवून द्यावे, CAA कायदा अंमलात आणावा, भारतातील रोहिंग्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी पतित पावन संघटना पर्वती विभागाचे अध्यक्ष संतोष गुरु आणि पुणे शहर उपाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी केली. यावेळी पतित पावन संघटनेचे शहर पालक शिवाजीराव चव्हाण, पुणे जिल्हा अध्यक्ष दिनेश भिलारे, पुणे शहराध्यक्ष स्वप्नील नाईक, पुणे शहर उपाध्यक्ष प्रसाद वायकर, कामगार महासंघाचे रवींद्र भांडवलकर, पुणे शहर संघटक संतोष शेंडगे, व्यापारी आघाडीचे अक्षय जंबुरे, शैक्षणिक विभागाचे ध्रुव जगताप, विजय क्षीरसागर, संकेत पोटे, नरसिंग कोळी, राहुल शिंदे, अशोक परदेशी, स्वप्नील आंग्रे, शिवराज निवेदकर, दत्ताभाऊ वाडकर, बाबा मिसाळ, यश चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज. बांगलादेशातील हिंदूंना शिवाजी